नमस्कार मंडळी, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर, डिजिटल हीरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. सायबरमधले विविध लेटेस्ट फ्रॉड तुमच्यापर्यंत आणण्याचं काम मी जसं करत असतो, त्याच वेळेला काल माझी कोकणातली एक पुतणी आहे, तिच्याशी गप्पा मारताना ती म्हटली की सबसे तेज असं म्हणत एक चॅनल बातम्या देतं, पण त्याच्यापेक्षाही तेज सबसे तेज कोण असेल तर डीडी तुमचे व्हिडिओज असतात. मलाही हसायला आलं. त्यावरती पुढे एक म्हणाली, मेसेज तिचा आहे तो वाचून दाखवतो जसाच्या तसा. ललिता तेंडोलकर नाव आहे तिचं. ती म्हटली की डीडीनं स्वप्नात सुद्धा काय फ्रॉड होऊ शकतं हे आधीच समजत असावं बहुतेक. मंडळी खरं आहे, म्हणजे लेटेस्ट फ्रॉड तुमच्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न असतो. तसाच आज एक घेऊन आलेलो आहे प्रयत्न तुमच्यासाठी. तर आता सध्याची सीमेवरची युद्धजन्य परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. याचाच फायदा घेऊन सायबर भामट्यांनी नवीन एक सापळा रचलेला आहे, जो लेटेस्ट आत्ता येऊ घातलेला तो फ्रॉड आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला जागा करण्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. तर आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या मिलिटरीतल्या लोकांच्या सुट्ट्या कॅन्सल केल्यात, तिकडं राशन भरलं चाललंय, दारू गोळा भरणं चाललंय, म्हणजे सुसज्ज ठेवणं चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याचाच वापर करून आणि सध्या देशभरात आपल्या राष्ट्रप्रेमाची, सैनिकांबद्दलची भावना वाढीला लागलेली आहे, आपुलकीची आणि अभिमानाची. याचाच फायदा घेऊन हा ट्रॅप आहे. होय, असं तुम्हाला मेसेज व्हिडिओ येतील कदाचित की तिकडे राशन पुरवण्यासाठी अंतर्भागामध्ये डोंगरदऱ्यामध्ये जरा अन्नाचा तुटवडा होऊ शकतो, तर कृपया सैनिक कल्याण निधी किंवा आर्मी वेलफेअर फंड असे वेगवेगळी काही नावं जोडून आणि खोटे मिलिटरीचे लोगो वापरून तुम्हाला काही पोस्ट व्हिडिओज येतील, त्याच्यात नंबर दिलेला असेल, त्या नंबरला तुम्ही पेमेंट पाठवा म्हणून. आणि त्याच्यात एखादं वाक्य स्पेसिफिक असं असेल की तुमचा 1 रुपया पण सैनिकांच्यासाठी कामाला येणार आहे, त्यांना आपण बळ देणार आहोत वगैरे वगैरे, असं भावनिक आवाहन केलं जाईल. आणि तुम्ही ते भावनेच्या भरात जाऊन पैसे द्याल. मात्र ते पैसे सैनिक कल्याणने दिल्या जात नाहीत ना कुठल्या वेलफेअर फंडाला जात नाहीत. ते जातात सायबर भामट्याच्या स्वतःच्या खात्यामध्ये, डुप्लिकेट खात्यामध्ये. आणि मग फसगत तुमची होते. बरं, तुम्ही पाठवलेले असतील समजा 1500 रुपये, तर तुम्हाला नंतरही जर कळलं की ते चुकीच्या माणसाला गेलेत, तर 1500 साठी कुठं त्रास करून घेणार असं तुम्ही म्हणाल. पण असे तुमच्यासारखेच किमान एक 10,000 लोकांना त्यांनी उल्लू बनवलं, तर ते 1 कोटी कमवून बसल्या जागी. तर असा वेडेपणा करू नका. मुळामध्ये सरकार कधीच असं निधी संकलनाचं आवाहन करत नाही. फ्लॅग डे ज्या दिवशी असतो, ध्वजदिन, त्या निमित्ताने पेपरमध्ये रीतसर जाहिरात देऊन आवाहन केलं जातं मदतीचं. त्याच्या व्यतिरिक्त असं कधीही होत नाही. सुदैवाने आपल्या सरकारकडे, आपल्या सैनिक विभागाकडे पुरेसा सगळा साठा आहे. त्यामुळे कसल्याही बातम्यांवर, असल्या कुठल्या पोस्टवर अजिबात विश्वास ठेवू नका. आणि असं कोणी म्हणत असेल तर त्याचं सरळ तक्रार दाखल करा पोलिसांमध्ये, किंवा 1930 की रूमर्स पसरवत आहेत किंवा असे सायबर फ्रॉड घडवत आहेत म्हणून. सैनिकांच्या नावाखाली तुम्ही बळी पडू नका, इमोशनल होऊ नका. स्टे सेफ. जय हिंद.